पडगवारीची MIDC आणि ते पडगवारी आणि इतर काही गावांना मिळून MIDC प्रस्तावित होती। त्याची अधिसूचना ही डिसेंबर 2023ला निघाली होती। त्या दरम्यान MIDCने जेवढ्या जागेची पाहणी केली होती त्यानुसार त्यांनी पडगवारीची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला होता। एक 4-5 जागेचा पर्याय मी त्यांना दिला होता आणि MIDCने त्या जागेची निवड केली। परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना विचारात घेतली पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय करून अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत राज्य शासन नाही। परंतु एका बाजूने लोकांना रोजगाराची गरज आहे, दुसरीकडे औद्योगिक प्रगती प्रत्येक मतदारसंघात झाली पाहिजे। दुर्दैवाने जे लोक MIDC आली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी MIDC येणार असं सांगितलं होतं तेव्हा त्यांनी चॉकलेट आहे असं सांगून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला। आज ते लोक MIDC होऊ नये म्हणून देखील काही लोक प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथला लोकप्रतिनिधी ताकदीने उभा आहे, परंतु काही काँग्रेसचे लोक याचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकटाही रामटेकला नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठलेही प्रकल्प होतात त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक लोकांना भडकवत आहे। शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहे, त्याचा पूर्णपणे सन्मान झाला पाहिजे, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याशिवाय त्या शेतकऱ्यांशी संवाद करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे। परंतु जे लोकांना भ्रमित करत आहे, तुम्हाला 10 लाख रुपये रेट मिळणार आहे, 5 लाख रुपये रेट मिळणार आहे, तुमची सुपीक जमीन जाणार आहे, असं काही लोक त्यांना जाऊन भडकवत आहे। त्या संदर्भात मी सर्व गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल। शेतकऱ्यांच्या भावना आमच्यासाठी सर्वोपरी आहे। मी राज्याचा कृषी राज्यमंत्री आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सहित मी निश्चितपणे सर्वोपरी मानणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा करेल आणि जे काही योग्य निर्णय तो या ठिकाणी घेतला। अल निनोचं वर्ष आहे भाऊ, आजची काय स्थिती आहे? सुपीक जमीनवर आलं नाही अजून कुठल्याही या संदर्भामध्ये फक्त प्राथमिक अधिसूचना जे चॅप्टर 6 लागू झाला होता, परंतु मी गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करेल। परंतु काही लोक उतावळे होऊन या कामाचा क्रेडिट की आम्ही तुमची MIDC रद्द केली हे भासवण्यासाठी काही लोक राजकीय सोंग त्या ठिकाणी करत आहे, त्यांना मी एक्सपोज केल्याशिवाय राहणार। महायुती विरोधात लढणाऱ्यांना भाजपनं प्रवेश देण्याचा काही संबंध नाही असं गुलाबराव पाटील म्हटले। काय धोरण ठरलं आहे ज्यांनी महायुती विरोधात निवडणूक लढली त्याच्याबाबत? या संदर्भामध्ये महायुतीचे घटक पक्ष म्हणून आता प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रवेश दिला जात आहे। मला असं वाटतं की समन्वय समितीमध्ये याबाबत निर्णय घेणं योग्य राहील आणि समन्वय समितीचे जे सदस्य आहेत त्या या संदर्भामध्ये भाष्य करतात। पेरणीची काय स्थिती आहे? कारण की पाऊस नव्हता, पावसाचा मोठा खंड होता, अल निनोचंही संकट आहे, पेरणीची राज्यात काय स्थिती आहे? पाऊस निश्चितच पावसाने मोठी गॅप दिली, त्यामुळे लोकांचे पर्याय आणि पीक नुकसानीत आले होते। परंतु प्रत्येक पालकमंत्र्यांना, राज्य सरकारच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहे। सुदैवाने मागच्या 4-5 दिवसामध्ये नागपूरला पाऊस आला, अनेक भागात पाऊस या ठिकाणी येत आहे। आजच्या तारखेला फक्त परमेश्वराला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक वाचवण्यासाठी पाऊस यावा आणि अपेक्षित असं आहे की साधारणतः 90% जास्त, सरासरीपेक्षा 90% पाऊस येण्याची शक्यता आहे। परंतु जी काही परिस्थिती राहील त्याला अहवाल मागून त्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत। जिथं जशी परिस्थिती आली त्यानुसार निर्णय घेतला। दिल्लीला काल लाठीचार्ज झालेला आहे, त्याच्याकडे कसं बघता विरोधक तुटून पडलेले आहे, तर दुसरीकडे अमित शहा या सगळ्या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून होते, विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई न करण्याची सूचनाही अमित शहा यांनी दिल्या होत्या अशी माहिती आहे। हे बघा की राजकीयदृष्ट्या काही जे विरोधक आहे ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे हे कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे। आणि मी परत सांगतो, काले मी बोललो की काही कडव्या विचाराच्या संघटना
सरकारच्या विरोधात ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते यूथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता एवढं काही विषय नव्हतं। जी नीटची परीक्षा चुकीची झाली, टेलिग्रामसारखे ॲप बंद करून यशस्वीरित्या परीक्षा दिलेल्या आहे। यापूर्वी देखील पेपर लीक, शेवटी टेक्नॉलॉजीचं युग आहे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्युमेंट इकडून तिकडे जाणं काही खूप मोठी गोष्ट नाही, तरी देखील यशस्वीरित्या नीटची परीक्षा झाली। परंतु व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून लोकांना भ्रमित करून त्यांचे माथे भडकवून जी कडव्या विचाराचे जे लोक जे तरुणांना दिशाभूल करत आहे, त्यांना एक्सप्लॉइट करत आहे, यापासून त्यांनी सावध राहावं। जे बिचारे साधारण लोक आहेत ज्यांना या संदर्भामध्ये कट कारस्थान माहीत नाही ते याच्यात भरडले जातं याचं मला दुःख आहे। सोयाबीन विभागणी करण्यात आली आहे, तुम्ही ग्रामीणवर बोलता ते मान्य आहे का तुम्हाला? असं कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही आहे। जिल्ह्याची DPDC एक असते आणि जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये 2 DPDCची सध्या तरतूद नाही आहे। कायद्यामध्ये तशी तरतूद नाही, त्यामुळे होणं शक्य नाही। सोयाबीन संदर्भामध्ये 6,000 हेक्टर सोयाबीन संदर्भात उगवत नाही। 6,000 हेक्टरपेक्षाही जास्त तक्रारी पुढे आल्या, 1,000 पेक्षा जास्त कंप्लेंट दाखल झाल्या आणि सोयाबीन मार्केटमध्ये विकत घेऊन त्याचंच बियाणं पॅक करून कंपन्या विकत असल्याचा आरोप होतोय आणि टेस्टिंग फार्म सुद्धा कंपन्यांकडे नाही आहे। आपल्याला माहीत आहे की आता सर्व बियाणं आपण सारथी पोर्टलवर आणलेलं आहे। ज्या ज्या व्यवस्थेतून ज्या ज्या चुका होत्या त्या सर्व चुका नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। सोर्स देखील आपण आयडेंटिफाय करत आहोत आणि अशा पद्धतीची ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची। एक मराठी प्रश्न असा आहे, SRA संदर्भात तक्रारी खूप आहेत, विधी न्याय तुमच्याकडे आहे, तुमच्याच पक्षाकडे हे सगळं गृहनिर्माण मंत्रालय आहे। आत्ताच विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला SRA मध्ये जे लोक येतात ते तिथंच कायम राहतात। युनिकॉर्न बिल्डरनं 100 कोटी रुपयाचा FSI घोटाळा केलेला आहे, हे केव्हा या संदर्भात कारवाई होणार? मला असं वाटतं की असं कुठली घटना घडलेली नाही, परंतु या विभागाच्या मंत्र्यांकडूनच या संदर्भामध्ये उत्तर घेणं योग्य राहील। देखिए, हमारे देश में सरकार और पूरे सिस्टम के खिलाफ बिना कोई वजह से एक अराजकता का माहौल फैलाने का प्रयत्न हो रहा है। देश के पार्लियामेंट जो कि सर्वोच्च सभागृह है, पवित्र सभागृह, उसमें इस तरह से बैरिकेडिंग तोड़ के घुसने की अनुमति किसी भी देश में या किसी भी राज्य में नहीं दी जा सकती। लेकिन जैसे श्रीलंका में हुआ उस तरह का चित्र दुनिया के समोर भारत देश के खिलाफ, माननीय मोदी जी के खिलाफ निर्माण करने का प्रयत्न किया जा रहा है। ये बात सत्य है कि किसी भी पेपर फुटी का समर्थन नहीं किया जा सकता, लेकिन सरकार ने यशस्वीरित्या एग्जाम ली। इसके पहले भी ऐसी घटना हुई है, लोग करते हैं, लेकिन इसमें सरकार का कोई दोष नहीं। सरकार ने उचित निर्णय लिया है। अराजकता फैलाने का जो प्रयास किया जा रहा है वो उचित नहीं है। जो यूथ लोग इसमें भाग ले रहे हैं उन्हें पता नहीं कि उनका किस तरह से यूज़ किया जा रहा है।